नमस्कार. मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. तर आज आपण पास्ता पुलाव कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत. अगदी कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये हा पुलाव तयार होतो. सकाळी घाई गडबडीच्या वेळी मुलांच्या डब्यावरती तुम्ही बनवून देऊ शकता किंवा एखाद्या वेळेस स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल अशा वेळी सुद्धा ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर पुलाव बनवण्यासाठी इथे सगळ्यात पहिले मी 1 कप तांदूळ घेतलेले आहे. इथे मी बासमती तांदूळ वापरलेले आहे. तुम्ही साधे तांदूळ वापरले तरी सुद्धा चालणार आहे. आता हे तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि यामध्ये पाणी टाकून याला बाजूला ठेवायचं आहे. आता लगेचच आपण पुलाव बनवायला सुरुवात करूया. पुलाव आज आपण कुकरमध्ये बनवतो आहे, त्यामुळे कुकरमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे. 3 ते 4 टेबलस्पून तेल इथे मी गरम करून घेतलेलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची. त्यानंतर 2 तेजपान मी इथे टाकलेले आहे. बाकी कुठलेही खडे मसाले यामध्ये मी वापरलेले नाही आहे. त्यानंतर 2 मीडियम आकाराचे कांदे लांब चिरून यामध्ये टाकायचे आहे. आता कांदा थोडासा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतवायचा आहे. कांद्यासोबतच इथे मी मिरच्यासुद्धा टाकलेल्या आहे. तर 3 ते 4 मिरच्या मोठ्या कट करून टाकलेल्या आहे आणि 5-6 कढीपत्त्याची पानं टाकलेली आहे. आता कांदा आपल्याला 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचा आहे. तर खूप जास्त लाल कांदा करायचा नाही आहे, थोडासा रंग याचा चेंज करायचा आहे. बघा कांदा छान सॉफ्ट झालेला आहे, याचा रंगसुद्धा चेंज व्हायला लागलेला आहे. आता या स्टेजला यामध्ये आपल्याला 1 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि ही सुद्धा छान परतून घ्यायची आहे जोपर्यंत याचा कच्चा वास निघून जात नाही तोपर्यंत. आलं लसूण पेस्ट इथे छान परतून झालेली आहे. आता यामध्ये आपल्याला काही सुके मसाले टाकायचे आहे. तर अर्धा चमचा इथे मी लाल तिखट टाकून घेतलेला आहे. मिरच्या वापरलेल्या आहे त्यामुळे तिखट कमी टाकलेला आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे. 1 चमचा धने पावडर टाकायची आहे. त्यानंतर इथे मी अर्धा चमचा बिर्याणी मसाला टाकून घेते आहे. बिर्याणी मसाल्यामुळे या पुलावला टेस्ट खूप छान येते, पण तुमच्याकडे नसेल तर तुम्ही या जागी गरम मसालासुद्धा वापरू शकता. 1 छोट्या आकाराचा टोमॅटो इथे मी टाकून घेतलेला आहे. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली आणि थोडेसे पुदिन्याचे पानं यामध्ये कट करून टाकून घेतलेले आहे. थोडीशी पुदिन्याचे पानं यामध्ये टाकल्यामुळे पुलावला टेस्ट खूप छान येते, त्यामुळे असेल तुमच्याकडे तर टाका. थोडंसं याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मसाले जळू नये म्हणून थोडंसं यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला पास्ता टाकायचा आहे. तर इथे मी 1 कप पास्ता घेतलेला आहे. तर हा कच्चाच आहे, याला उकळवायचं वगैरे नाही आहे, आपल्याला कच्चाच पास्ता यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तर इथे मी 1 कप तांदूळ घेतले होते, त्याला 1 कप पास्ता टाकलेला आहे. तुम्ही इथे कमी प्रमाणामध्ये सुद्धा वापरू शकता. आता पास्ता टाकल्यानंतर तो मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जे तांदूळ आपण भिजत ठेवले होते त्यातलं पाणी काढून ते तांदूळ यामध्येच टाकून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर 2 मिनिटं तरी हे तांदूळ आपल्याला मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. तर बघा इथे तांदूळ जे आहे ते व्यवस्थित परतून झालेले आहे. यातलं जे पाणी होतं ते सुद्धा आटलेलं आहे. छान मोकळे हे तांदूळ झालेले आहे. आता इथे आपल्याला पाणी टाकायचं आहे. तर इथे मी गरम पाणी टाकून घेते आहे. तर 1 कप मी तांदूळ घेतले होते, त्याला 1.5 कप पाणी आणि जो पास्ता आपण यामध्ये टाकलेला आहे त्याला वेगळं 1 कप पाणी, म्हणजे टोटल 2.5 कप पाणी मी इथे टाकून घेतलेलं आहे. तर गरमच पाणी पुलावला टाकायचं आहे, म्हणजे पुलाव छान मोकळा होतो. पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस इथे मोठाच आहे. पाणी टाकल्यानंतर याला 1 उकळी आणून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने छान उकळी आली की आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून मोठ्या गॅसवरती 1 शिट्टी आणि मीडियम गॅसवरती 1 शिट्टी अशा 2 शिट्ट्या आपल्याला कुकरच्या करून घ्यायच्या आहे. कुकरच्या शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि कुकर छान थंड करून घ्यायचा आहे. बघा गॅस मी बंद केला होता, कुकर छान थंड झालेला आहे. आता आपण पुलाव चेक करून घेऊया. तर पुलावचा रंग तुम्ही इथे बघू शकता किती छान आलेला आहे. वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर मी इथे टाकून घेतलेली आहे. पुलाव इथे तुम्ही बघू शकता छान मोकळा झालेला आहे, तरीसुद्धा इथे हा भरपूर गरम आहे. थोडासा थंड झाला की हा पुन्हा मोकळा पडेल. यातील पास्तासुद्धा बघू शकता अगदी व्यवस्थित शिजला गेलेला आहे. कुकरच्या 2 शिट्ट्यामध्ये छान पास्ता शिजला जातो. तर पुलाव आपण सर्व करून घेऊया.
तर हा गरमागरम पुलाव तुम्ही कढीबरोबर, फोडणीच्या ताकाबरोबर किंवा रायत्याबरोबर सर्व करू शकता। खायला खूप छान लागतो। तर एकदा हा पुलाव बनवून तुम्ही तुमच्या घरातील मुलांना खाऊ घाला, ते पुन्हा तुम्हाला नक्कीच बनवायला लावतील। सकाळी घाई गडबडीच्या वेळी अगदी झटपट कुकरमध्ये हा पुलाव तुम्ही बनवू शकता। तर याला तुम्ही पास्ता मसाले भात सुद्धा म्हणू शकता। तर कशी वाटली तुम्हाला ही पुलावची रेसिपी मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओ बरोबर। तोपर्यंत धन्यवाद।